बेतिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. डोंगराळ भाग संपला, मैदानी प्रदेश लागला. अधेमध्ये एखादी टेकडी दिसे. टेकडीवरचं मंदिर उद्ध्वस्त केलेलं असायचं. एखाद्या नदीकाठी पुरातन कोरीव खांब असलेला सभामंडप दिसायचा. मंदिर समजून समर्थ आत शिरायचे, तिथेच थबकायचे. समोरचा गाभारा मोकळा, आतल्या भिंती चुन्यानं रंगवलेल्या आणि तिकडे बघून 5-25 जण गुडघ्यावर बसून नमाज पढत असावयाचे. कुणी तारस्वरात कुराणातील आयते म्हणत असायचा. बाह्य स्वरूप मंदिराचं, आतलं मशिदीचं. समर्थांच्या मनी आलं. स्वार्थासाठी या यवनांच्या पायी लोळण घेणाऱ्या हाताला उपरणी बांधून त्यांच्या अमीनापुढे वा सुलतानापुढे उभे राहणाऱ्या आपल्याकडील स्वकीय वतनदारांचंच हे रूपक आहे. बाह्यस्वरूप हिंदू, अंतस्वरूप इस्लामनं घेरलेलं. वाटेतले नद्या नाले ओहोळ ओलांडत कधी त्यांच्या काठाकाठानं समर्थांची भ्रमंती सुरू होती. शक्यतो नदी, तलाव, ओढा असलेल्या ठिकाणी निवारा शोधून ते रात्रीचा मुक्काम करीत. वाटेतली जनस्थानं नीट पारखीत. 4 दारं भिक्षा मागीत. दारापुढं उभे राहून रामनामाचा जयघोष करीत. जय जय रघुवीर समर्थ. कुणी माऊली हाती पराठा घेऊन येई. समर्थ चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणून ते नाकारत. मैं गोसावी हूँ. हम लोग किसी का पकाया हुआ नहीं खा सकते. हो तो मुट्ठीभर आटा या सत्तू दूँ. आटा कहाँ से दूँ यती जी? जितना था उनसे ये पराठे बनवाए. शौहर गए हैं काम ढूंढने. शाम को लाएंगे गेहूँ. मैं पीसूंगी, आटा बनाऊंगी. चाहे तो कल आना. रख दूंगी थोडा आटा आपके लिए भी. जैसी रामजी की इच्छा. गावोगावी असे अनुभव वारंवार आहेत. ठायी ठायी 18-20 दारिद्र्य अनुभवायला मिळेल. ही भूमी तर समृद्ध. लांब रुंद पात्राच्या, भरपूर पाण्यानं भरलेल्या नद्या. माणसं पिकवत का नाहीत या भूमीत काही? देवाने द्यायचं ते दिलं आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला नको का माणसानं? लुटारू, पेंढारी येतील, पिकं कापून नेतील म्हणून पिकवायचंच नाही. अमीन सारा भरण्याचा तगादा लावतो म्हणून रान पडीकच ठेवायचं. राजा परकी आहे, पण स्वकीय असता तरी त्याला त्याचा षडभाग द्यावाच लागला असता ना. ते मिळाल्याशिवाय त्याला तरी आपली कर्तव्ये कशी पार पाडता येणार? रयतेनं निष्ठेनं दिलं तर त्याचं अंबार भरणार. दुष्काळ पडला तर पुन्हा ते रयतेच्याच हितासाठी वापरलं जाणार. राजकर्तव्य आणि प्रजाकर्तव्य ही नेहमी परस्परावलंबी असतात. प्रजा कर्तव्यच्युत झाली तर राजा निष्प्रभ होतो. राजा कर्तव्यच्युत झाला तर प्रजा दिशाहीन होते. इथला राजा आपली कर्तव्य पार पाडीत नाही. प्रजा आपलं कर्तव्य पार पाडीत नाही. हा समृद्ध देश रसातळाला जातोय. या भूमीतील सारी सतेज अन्नद्रव्य भूमीतच दडपून राहत आहेत आणि या साऱ्या विनाशाची फळं भोगेल येणारी पिढी. कर्तव्यशून्य मायपित्यांची कर्तव्यशून्य प्रजा. या परसत्तेच्या मगरमिठीतून सुटायची कशी? आपण एकटे हा देशभर पसरलेला अंधार दूर करू शकू का? आपण एक काजवा, प्रकाशाची खूण सांगणारा. अवघा काळोख दूर करण्याचं सामर्थ्य त्या काजव्याच्या अंगी कसं यायचं? आपली शक्ती सीमित. अवघा देश खंडप्राय, हिमवानापासून हिंद सागरापर्यंत पसरलेला, पूर्व पश्चिम सागरांनी संरक्षिलेला. ठायी ठायी भूगोल बदलतो. देश बदलतात, परिस्थिती बदलते. धर्म मूलतः एक असला तरी त्यामध्येही अनेक पंथ, अनेक परस्पर विरुद्ध विचार, लोकरीती वेगळ्या, लोकभाषा वेगळ्या,
उत्तरेकडच्याला दक्षिणेकडच्या चारी भाषा ओकाठो कळत नाहीत. पूर्वेकडचा पश्चिमेकडच्याचं बोलणं आ वासून ऐकत असतो. संपर्क साधायचा कसा? संस्कृत भाषेचं पठण सर्वत्र होतं, पण सर्वसामान्यांच्या अकलनापुरतंही तिचं स्थान नाही. ज्यांना कळतं ते स्वतःच्या विद्वत्तेच्या घमंडीत पूर्व पक्ष उत्तर पक्ष करण्याच्या निरर्थक गप्पात हरवलेले, साधू संन्यासी घटापटात अडकलेले, या साऱ्या भरतवर्षावर आलेलं हे यावनी सावट दूर करायला माझ्यामधला एक काजवा असमर्थ आहे. साऱ्या विश्वाला कवेत घेण्यासारखं ते अशक्यप्राय आहे. मी माझ्या मर्यादा ओळखायला हव्यात. माझी भाषा बोलणाऱ्या माझ्या मराठ देशापुरतं यापुढचं प्रत्येक चिंतन सीमित करायला हवं. आदर्श राजाची, आदर्श राज्याची आणि आदर्श माणूस धर्माची आजवर केलेली सारी चिंतनं माझ्या जन्मप्रांताच्या विकासाकरिता वापरायला हवीत. भाषेच्या साम्यामुळे तिथे संपर्क सुलभ आहे. घास आपल्या मुठीत आणि मुखात मावेल एवढाच घ्यावा. प्रथम आपण आदर्श उभा करावा. कदाचित त्या आदर्शाचं आचरण करण्याची स्फूर्ती इतर प्रांतीयांनाही मिळेल. आता यापुढं अवघं लक्ष मराठ देशावर केंद्रीभूत करायचं. अवघ्या मराठी रयतेला गरजून सांगायचं, मराठा तितका मिळवावा, राष्ट्रधर्म वाढवावा. समर्थांनी आपल्या पुढील वाटचालीत दिशा या वाटचालीत निश्चित केली. समर्थांनी आपल्या पुढील वाटचालीची दिशा या वाटचालीत निश्चित केली. महाराष्ट्र धर्म ही कल्पनाच त्यांना स्वतःला अतिशय भावली. हा मराठी मातीचा धर्म, हा गोदा भीमा कृष्णा यांच्या पाण्यातील ओजाचा धर्म, हा ज्वारी बाजरीच्या दाण्यातील पोषक द्रव्यांचा धर्म, हा तीळ भुईमुगातील स्निग्धाचा धर्म, हा तांदळातील सात्विकाचा धर्म, या सह्याद्रीच्या बुलंद कड्याचा बलशाली धर्म, हा माऊलीच्या मराठी भाषेचा देवस्पर्श धर्म. माऊलीनं या भाषेला जे अलंकार चढवले त्या अलंकाराचा धर्म. माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. माऊलीच्या याच आकांक्षेला प्रेरणास्थान मानून अमृतालाही पैजेमध्ये जिंकणाऱ्या त्याच मायबोलीत हा महाराष्ट्र धर्म आता प्रत्येक मराठी माणसाला सांगायला हवा. खोट्या अहंकाराच्या दरडी कशा पार कराव्यात, दुहीच्या खिंडी कशा भरून काढाव्यात, धर्मध्वजा कशी उभारावी, परस्तेला झुगारून मराठी सिंहासन कसं उभारावं, यासाठी आता सारं मराठीपणच आपल्या भाषेत रुजवायला हवं. लोकरीती, लोककला यांच्या माध्यमांचा उपयोग करून हा महाराष्ट्र धर्म अवघ्या भविष्यकालाचा बलदंड आधार व्हायला हवा. आणि त्यासाठी आता सारं लक्ष माझ्या मराठ देशावर केंद्रीभूत करायला हवं. मग आता या परिक्रमेत कुणी काही सांगा म्हटलं तर काय सांगायचं? काय आहे सांगण्यासारखं अजूनही आहे सांगण्यासारखं अजूनही आहे. रामनामाचा 13 मंत्र कुणी कीर्तन करा म्हणून विनंती केली तर आनंदानं उभं राहायचं, गाऊन नाचून सांगायचं. राम भजो भई राम भजो, रवी कुंडल मंडन दशरथ नंदन, कौसल्यात्मज राम भजो. चित्रकूट पर्वताच्या परिसरात पाऊल टाकताच समर्थांना त्या भूमीचा स्पर्श वेगळाच जाणवला. प्रभू रामचंद्रांची ही पहिली वनवास भूमी. मंदाकिनीच्या तटावर लक्ष्मणाने प्रभू रामांसाठी इथे कुटी उभारली. रामचंद्रांनी राजभोग त्यागून प्रथम इथंच वनभोग स्वीकारला. रत्नखचित महालात परांच्या शय्येवर सुखासनी पहुडणारा भावी अयोध्यापती आपल्या वडिलांच्या वचनपूर्तीसाठी प्रथम इथंच कुशासनी लवंडला. ऋषीमुनींच्या आश्रमाला सदैव पिडणाऱ्या दैत्यांना त्यानं प्रथम इथेच आपल्या धनुष्याचा
थरकापवणारा टणत्कार ऐकवला. राम वास्तव्यानं चित्रकूट पावन झाला. इथलं सारंच राममय. इथली हवा, इथला वारा, इथलं पाणी, इथली गाणी, इथला श्वास, इथला ध्यास, सारं अगदी राममय. जिथं पाऊल टाकावं तिथं समागमी प्रभू राम आहेच. मनातल्या आत्मारामाशी या जनांतल्या आत्मारामाचं मिलन झालं. रामदासांची रामरूप प्रतिभा उत्कटपणे राममहती गाऊ लागली. एका कदंब वृक्षातळी बसून समर्थ रामभजनात तल्लीन झाले होते. त्यांचं सर्व अस्तित्वच रामविचारांनी वलयांकित झालं होतं. जय रामजी की. एक वृद्ध महात्मा समर्थांच्या समोर आसन मांडी घालीत म्हणाला. रामदासांनी आपले डोळे उघडले. समोरच्या वृद्ध महात्म्याकडे पाहिलं. आजवर भेटलेल्या बैरागी गोसाव्यांच्या पेक्षा हा वृद्ध त्यांना कुणीतरी वेगळा आणि अगदी जवळचा वाटला. त्याचे डोळे तर अगदीच ओळखीचे होते. आप? समर्थांनी कुतूहलानं विचारलं. इधर काहे हूँ? रामजी का एक दासानुदास. कुछ शुभ नाम तो होगा ही. आपको है कोई शुभ नाम? हाँ है, मैं भी एक रामदास हूँ, लेकिन माता पिता क्या पुकारते थे आपको? समर्थ चमकले. आपण या विरक्ताला नाव विचारलं. आता त्यानंच आपल्याला पेचात टाकलं. जाने दो बेटा, तुम राम भक्त हो. रामदास नाम ही तुम्हें शोभा देता है. तुम कहा कि मैं पूछूंगा नहीं, लेकिन किधर जा रहे हो मुझे मालूम है. तुम अयोध्या की यात्रा पर निकले हो. महात्मन, आप तो ज्ञानी हैं. मैं अयोध्या ही जा रहा हूँ. तो बेटा, ये मेरी कुबड़ी लेके जाना. क्यों? इधर के तीर्थों पर अब परदेसी म्लेच्छ हमले कर रहे हैं. किसी को भी छोड़ते नहीं. साधु हो या बैरागी, काट देते हैं गर्दन और फेंक देते हैं नदी में. लेकिन ये कुबड़ी लेके क्या करूं? खुद का संरक्षण तो होगा. वो गनीम शस्त्रधारी, मैं कुबड़ीधारी. अच्छी खासी लड़ाई होगी, लकड़ी और तलवार की. बेटा, ये खाली लकड़ी नहीं है. इसमें राम कृपा का एक मंत्र है. लेकिन मेरे पास तो राम नाम का मंत्र हमेशा के लिए होता है. सभी परिक्रमा यही राम नाम की शक्ति पर मैं पार कर चुका हूँ. अभी बच्चे हो गुसाई. राम नाम मन की शक्ति बढ़ाने के लिए, मन का षड रिपुओं से रक्षण करने के लिए होता है. लेकिन आजकल शरीर रक्षण के लिए शस्त्र की आवश्यकता होती है. बेटा, मैं रहा एक बूढ़ा सन्यासी. चित्रकूट छोड़ के कभी गया नहीं अब तक, और अब जाऊंगा भी नहीं. तुमको और बहुत घूमना है, कुछ कामकाज करना है. ले लो ये रामशस्त्र. देखो अंदर क्या है. समर्थांनी कुबडीचा वरचा भाग फिरवला. आत अर्धा वाव लांबीचं दुधारी शस्त्र होतं. ठीक है, प्रभु राम से ही आपको ये प्रेरणा मिली होगी. ये शस्त्र मैं हमेशा मेरे पास रखूंगा. अब जाऊं? किधर? मेरे मंदिर में. आपका इधर मंदिर है? हाँ, क्यों? कौन सी मूर्त है मंदिर में? मेरी ही मूर्त है. क्यों? तो चलिए स्वामी जी, जरा मुझे भी देखने दो मनुष्य के मूर्त का ये मंदिर. तुम चलो आगे. वो ऊपर बड़ा पेड़ है ना आम का, वही मंदिर है. मैं आता हूँ पीछे से. बूढ़ा हो गया हूँ ना, चलने में थोडी मुश्किली होती है. समर्थांनी ती कुबडी मस्तकी लावली. मस्तकाला एकदम कसली तरी तेजस्वी चेतना जाणवली. साऱ्या अंगात विद्युल्लतेची चमक संचारली. सारी गात्र निमिषभर स्थिर झाली आणि मग
कसल्या तरी अबोध शक्तीनिशी स्फुरण पाहू लागले. समर्थ चमकले. त्यांनी वळून मागे पाहिलं. कदंबाजवळ कुणीही नव्हतं. त्या वृद्ध साधू पुरुषाचं अस्तित्व कुठेही जाणवत नव्हतं. समर्थांच्या मनात हळूहळू प्रकाश पडू लागला. ते तीरासारखे धावले. मंदिरातून गाभाऱ्यात आले. समईच्या मंद प्रकाशात शेंदूर चर्चित बलभीमाची बलदंड मूर्ती उभी होती. मूर्तीच्या चेहऱ्यावर एक मिश्कील स्मितहास्य होतं. रामदासाचं रक्षण करण्याचा रामचंद्रानं दिलेला आदेश मारुतीरायांनी पाळला होता. समर्थ सद्गतीत झाले. नेत्रात आसवं दाटली. कंठ रुद्ध झाला. दुसऱ्याच क्षणी त्यांच्यात कसला तरी संचार झाला. गाभाऱ्यातच ते उड्या मारू लागले. भुभुकार करू लागले. मूर्ती कवळू लागले. दर्शनाला आलेले सर्वजण चक्रावले. हा कसला संचार? हा कोण पिसाट? लोक समर्थांना धरायला पुढे आले. समर्थांनी नुसत्या डाव्या बाहूनं त्यांना मागे रेटलं. उच्च रवानं पुन्हा पुन्हा ते म्हणू लागले, रामदूत वायुदूत भीमगर्भ ज्युत्पती, जो नरांत वानरात भक्तिप्रेम व्युत्पत्ती, दासदक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्कधिंग मारुती. कुबडी काखेत घेऊन समर्थ धावत सुटले. मंदिर मागे पडलं. कदंब मागे राहिला. रामकुटी दूर गेली. रामदास पळत होते. माथ्यावरचे केस विस्कटले. दाढी फुलारली. झोळी हेलकावे खाऊ लागली. समर्थांना कसलंच भान नव्हतं. ते धावत होते. अखंड धावत होते. चित्रकूट मागे पडला. संध्याकाळ झाली. अंधार गडद झाला. समर्थाचे पाय थांबेनात. मन स्थिर होईना. मारुतीरायाला आजही आपण त्वरित ओळखलं नाही. तो कपिराणा अनंत रूपात असंख्य वेशात आपल्यापुढे येतो. या यात्रेत सुद्धा प्रत्येक वेळी धामधुमीमधून, पुंडाव्यातून, थंडी वाऱ्यातून, वादळ पावसातून आपण निभावून गेलो. कुणी ना कुणी आश्रय दिला. कुणी गृहस्थ, कुणी बैरागी, कुणी यात्रिक, कुणी पथिक, कुणी सैनिक, कुणी भालदार, कुणी शेतकरी, कुणी सावकार. बहुसंख्य वेळा देवळातले पुजारी, भगत, दीपमाळा चेतवणारे कितीतरी भेटले. कुणी आटा दिला, कुणी सातू, कुणी आपणहून येऊन अंगावर पांघरून घातलं, कुणी टोळधाडीत भुयारात लपवलं, कुणी अंबारात बसवलं. माझी सारी यात्रा संकटं टाळून पार पडली. अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय झाली. कोण होती ही माणसं? माणसं नव्हतीच. प्रत्यक्ष मारुतीरायाच आला धावून माझ्या रक्षणाला, आणि मी मात्र त्याला ओळखलं नाही. त्र्यंबकेश्वरी तेच, इथंही तेच. मी माझ्याच तपश्चर्या वैभवात अडकलो. उपदेशात गुंतून पडलो. आता याची शिक्षा भोगायलाच हवी. शरीर ताडण करायला हवं. आता रमणं नाही, अन्न नाही, पाणी नाही, निद्रा नाही. अहोरात्र अयोध्येकडे धावायचं. प्रभू रामचंद्राचे पाय घट्ट धरायचे. मारुतीरायाला विनवायचं. मारुतीराया, बलभीमा, क्षमा कर रे अंजलीसुता. तू साऱ्या देवांमध्ये शक्तिमान, प्रत्यक्ष पवनाचा पुत्र. माझ्यावरची सारी अरिष्ट तू दूर केलीस. यापुढे तुला क्षणभरही विसंबणार नाही. नेत्रानं तुझी उपासना करीन. जिथं वास्तव्य करीन तिथं तुझी प्रतिष्ठापना करीन. माझ्याकडं येणाऱ्या प्रत्येकाला तुझीही उपासना सांगेन. विचारांच्या आवर्तात समर्थ धावत होते, पडत होते, पुन्हा उठून धावत होते. दिवस रात्रीचं भान सुटलं होतं. गाव मागे पडे, वस्ती मागे जाई. ओहळ, नद्या, टेकड्या, सपाट मैदानं, सारं वायूच्या गतीनं मागं जात होतं. वाटेवरचे लोक गोंधळून या पळणाऱ्या तरुण गोसाव्याकडे अवाक होऊन बघत होते. कुणी म्हणत होते, दिमाग पर असर हुआ होगा. कुणी म्हणत होते, चोरी करके भागता होगा. आजकल इन गुसाइयों का ये धंधा बहुत तेजी में है. कोणी विचारी म्हणत होते, दौड़ने का व्रत होगा बेचारे का. कुणी काही. संध्याकाळ गडद होऊ लागली. मऊसर रेतीचं एक वाळवंट आलं. समर्थ धावता धावता रेतीच्या एका ढिगाला अडखळून कोसळले.
शुद्ध शुद्ध हरपली नव्हती, पण शरीर मात्र एक तसूभर पुढे जायला नकार देत होतं. ते तिथंच लवंडले. आकाशात चांदण्या चमकू लागल्या. क्षितिजावर चंद्राचं पूर्ण बिंब प्रकटलं. पौर्णिमेच्या त्या शीतल चांदण्याची दुलई पांघरून हातीची कुबडी उराशी घेऊन समर्थ झोपले. अगदी गाढ झोपले. साऱ्या वातावरणातच एक प्रसन्न शांतता भरून राहिली होती. जणू निरामय आनंद देणारी ही मोक्षभूमीच असावी, असं गाढ निद्रेत असलेल्या समर्थांच्या सदैव जाग्या असणाऱ्या अंतर्मनालाही जाणवलं. 5-25 पावलांवर मोक्षदायिनी गंगा शांतपणे वाहत होती. कहा चलियो महंतजी? सकाळी उठल्यावर गंगेचं सौंदर्य पाहत बसलेल्या समर्थांना एका धीवरानं विचारलं. समर्थांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं. अंतरीची खूण पटली. त्यांनी त्या धीवराला साष्टांग प्रणिपात घातला. म्हणाले, ओळख रे बलभीमा. वाटेत गंगा आडवी आली ती पार करायला या धीवराचं रूप घेऊन आलास. केवढं माझं परमभाग्य. प्रत्यक्ष मारुती राणा आपल्या नावेतून मला गंगा पार करणार. धीवर चक्रावला. क्या कहतो महंतजी? पार करनी है मैया तो चलो ना कश्ती में. कश्ती चलाना मेरा धर्म है. मुझे क्यों बलभीम बनवाते हो? धीवरानं आपल्या नावेमधून समर्थांना गंगेच्या पलीकडच्या तीरावर सोडलं. नाव चालवताना अधूनमधून तो रामधून गात होता. राम भजन तू करले मनवा, राम भजन तू करले. निसदिन गावत राम भजन, और भव सागर भी तरले. राम भजन तू करले. चैत्र उजाडला. समर्थ सरयू तीरावर पोहोचले. राम जन्मभूमी आता अगदी अर्ध्या कोसावर आली. दुरून नदीवरचे घाट दिसू लागले. रामचंद्राने जेथून सरयूत देहार्पण केलं ते स्वर्गद्वारही जवळ आलं. काठावर घनदाट आंबराई होती. इकडचा दशहरा आंबा म्हणजे लोकांना जीव की प्राण. ज्येष्ठ आषाढात नुसती लयलूट. चैत्रात साऱ्या परिसरात मोहोराचा घमघमाट फुललेला. भारावल्याप्रमाणे त्या परिमलानं प्रसन्नचित्त झालेले समर्थ स्वर्गदाराच्या पायरीशी आले. त्या पवित्र स्थानी स्नान केल्यावर आपोआपच ते सर्वार्थाने शांत झाले. मनाची सारी आंदोलनं शांत झाली. तिथल्या एका प्रशस्त पायरीवर आसन मांडी घालून त्यांनी ध्यानमुद्रा लावली. मुखामधून आपोआपच रामध्यानाचे श्लोक बाहेर पडू लागले. रामध्यान झाल्यावर त्यांनी डोळे उघडले. त्यांच्यासमोर चारी पाय पोटाबाहेर काढून पाठीची खवल्या खवल्यांची ढाल फुगवून आपली निमुळती मान वर करून एक कासव शांतपणे बसलं होतं. समर्थांना त्याच्याकडे पाहून काहीशी गंमत वाटली. मग त्यांच्या मनात आलं, हा या पृथ्वीचा भार धारण करणारा एक आधार. पृथ्वी दिग्गजांनी आपल्या सोंडावर तोलली आणि त्या दिग्गजांना उभं राहण्यासाठी कासवानं आपली पाठ दिली. हा परमेश्वराचा दुसरा अवतार. पहिला मत्स्य जलचर, हा कूर्म जलचर आणि भूचरही. समर्थांनी या द्वितीय अवताराला विनम्रपणे प्रणाम केला. घाटावरून स्वर्गद्वारातून नगरांत जाण्यासाठी उत्तम रस्ता होता. दोहोबाजूला आंबेओळ असल्यामुळे ऐन दुपारी सुद्धा रस्त्यावर थंड सावली होती. घाटावरच्या नागेश्वराचं आणि शरयू गंगेचं दर्शन घेऊन दोन्ही मंदिरांमधल्या दगडी वाटेनं रामदास मुख्य राजरस्त्याशी आले. रस्ता यात्रेकरूंनी वाहत होता. प्रभू रामचंद्राची ही राजधानी, साऱ्या इक्ष्वाकू कुलाचं हे हृदयस्थान, वैवस्वत म्हणून ही सारी नगरी वसवली.
आणि नंतर अगदी प्रभू रामचंद्रांपर्यंत साऱ्याच इक्ष्वाकू सम्राटांनी या अयोध्येच्या लौकिकात भर घातली. अवघ्या आर्यावर्तावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. सम्राट सगरानं इथंच गंगावतरणाचं स्वप्न पाहिलं. 5व्या पिढीत याच राजसिंहासनावरच्या भगीरथानं ते पूर्ण केलं. आपल्या साऱ्या पूर्वजांच्या आत्म्यांना सद्गती दिली. इथं जलयज्ञ झाले, अश्वमेध घडले. विश्वशांतीच्या ऋचा इथंच प्रथम गायल्या गेल्या आणि प्रभू रामचंद्राच्या आदर्श चरित्राच्या रूपानं त्या आचरणातही आणल्या गेल्या. हजारो वर्षापासूनचं साऱ्या आर्यावर्ताचं हे प्रेरणास्थान रामप्रभूंच्या दक्षिण विजयानंतर आर्यावर्ताची विंध्याद्रीची सीमा ओलांडून निलगिरी पर्वताच्या रांगा ओलांडून सागरापारच्या लंकेपर्यंतच्या अवघ्या खंडप्राय भूभागाचं प्रेरणास्थान झालं. 7 मोक्षपुरींच्या पैकी एक मोक्षपुरी ठरलं. भूतकाळातील ही मोक्षपुरी आता वर्तमान काळातील तीर्थपुरी झाली. 10 दिशांनी यात्रेकरू इथं येऊ लागले. रामजन्माच्या पर्वणीला तर अवघ्या भरतवर्षाचंच विविधरंगी रूपच राजरस्त्यावरून नगराकडे जात असताना समर्थांना पाहायला मिळालं. दक्षिणी मराठी, उत्तर प्रदेशी, पंजाबी, सिंधी, काश्मीरी, गढवाली, बंगाली, गुर्जर, मारवाडी, राजस्थानी, नगरवासी, आदिवासी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, काही तिबेटी लामा, काही नेपाळी गुरखे, काही बंगल्यांच्या खालचे ब्रह्मी, काही आसामी, अवघ्या भारतवर्षाचा चेहरा एक झालेला, प्रभू रामचंद्रांच्या पुण्यभूमीच्या दर्शनासाठी आतुरलेला. समर्थांना वाटलं, रामावतारानंतर कृष्णावतारात श्री विष्णूंनी भक्ताला आपल्या मुखामध्ये विश्वरूप दर्शन घडवलं. आता हे भक्तच श्री विष्णूला आपलं विविधांगी दर्शन घडवीत आहेत. नगर जसजसं जवळ येऊ लागलं तसतशी गर्दी वाढू लागली. कुणी मेण्यातून, कुणी पालखीतून, कुणी घोड्यावर, कुणी उंटावर, कुणाचा एक्का, कुणाचा छकडा आणि बहुसंख्य पादचारी. म्हाताऱ्याला कुणी पाठुंगळी घेतला आहे, लहानग्याला कुणी खांद्यावर बसवलं आहे. निघाला जनसागर पुण्यभूमीकडं. समर्थ हे जनवैभव पाहून कृतार्थ होत होते. अचानक धावपळ सुरू झाली. आरडाओरड, किंकाळ्या, आक्रोश यांनी सारा परिसर ढवळला. भोई मेणे पालख्या घालून पळाले. हत्ती दिसेल त्याला पायाखाली तुडवत सैराट झाले. मुसंडी मारल्यासारखी मुघलांची कडवी फौज यात्रेत घुसली. समोर येईल त्याला भोसकू लागली. तलवारीनं शिरच्छेद करू लागली. तरुण स्त्रिया कवळून उचलून घोड्यावर घालू लागली. दीनच्या गर्जनांनी रामनामाचा गजर हरवून टाकला. पाशवी सत्तेनं धर्मस्थानावर जिहाद पुकारला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. नगराकडून धूर दिसू लागला. यात्रेकरूंची भयानक कत्तल करून फौज नगराच्या दिशेनं दौडू लागली. एका आंब्याच्या खोडाआड उभे असलेले समर्थ रस्त्यावर आले. सर्वत्र रक्तामांसाचा चिखल माजला होता. समर्थांचे डोळे आरक्त होते. बाहू स्फुरण पाहू लागले. त्यांच्या दिशेनं मागे राहिलेला एक स्वार दौडत येत होता. समर्थांच्या जवळ आल्यावर त्यानं दाट ओठ खात काफर म्हणून शिवी हासडली आणि त्यांच्यावर वार करण्यासाठी तलवार उपसली. पण समर्थांच्या कुबडीतील विद्युल्लता तत्पूर्वीच त्याच्या पोटात खुपसली गेली. या अल्लाह म्हणून तो धरणीवर कोसळला. त्याचा घोडा थैथयाट करू लागला. समर्थांनी झेप घेऊन त्याच्या पाठीवर मांड ठोकली आणि तीरासारखे ते ईशान्येकडे झेपावले. टाकोटाक 8-10 कोसांवर जाऊन एका एकांत मठीत स्थिरावले. रामजन्मभूमीच्या सीमेवर येऊन त्यांना त्या पावनभूमीचा संहार पाहावा लागला. एक महाभीषण रामनवमी साजरी करावी लागली.
स्वसंरक्षणार्थ हत्यार चालविण्याचा पहिलाच प्रसंग आला. मारुतीरायांनी ही कुबडी दिली नसती तर रामाच्या भूमीतच अखेरचं रामनाम घेऊन रामदासाला रामाकडे कायमचं जावं लागलं असतं. समर्थांनी मारुतीला मनोमनी अभिवादन केलं, त्याची मानसपूजा केली, अनन्यभावे त्याचं स्तवन केलं. या अमानुष अत्याचाराने व्यथित झालेले समर्थ अयोध्येला परत न येता सरळ पुढे मथुरेकडे निघाले. वाटेत ठिकठिकाणी पाशवी अत्याचारांच्या खुणा विखुरलेल्या असायच्या. पेटवून दिलेल्या घराच्या राखेच्या ढिगाऱ्यात काही वाचलेलं सापडतंय का हे लोक शोधत असायचे. कुठं तोडलेले हातपाय, कुठे अर्धवट कुजलेल्या प्रेतांची दुर्गंधी, कुठं सारं मांस ओरबाडून काढून कोल्ह्या कुत्र्यांनी टाकून दिलेले सापळे. पावलं जड होत होती, मन सैरभैर होत होतं. सप्ताहाभरात मथुरेची वेस जवळ आली. तिथंही वेगळं काय दिसणार? नगरात अगदी मध्यवर्ती ठिकाणी जुम्मा मशीद मोठ्या दिमाखानं उभी, जणू यवनांच्या रूपानं. इथला अत्याचारी कंस पुन्हा अवतरल्याची ही खूण. यमुनेवरचं श्रीकृष्ण मंदिर आणि सभोवतालचा परिसर तसा पवित्र आणि रम्य. परंतु मनाच्या या सैरभैर अवस्थेत समर्थांना ते सारंच केविलवाणं वाटू लागलं. मंदिराच्या आसपास सावलीला बसून गाई-वासरं शांत चित्तानं रवंथ करीत होती. त्या बिचाऱ्यांना काय ठाऊक, कोणत्याही क्षणी आपली कत्तल होईल. आपल्या पवित्र शरीरातलं मांस पुन्हा नृशंसाच्या पोटात जाईल, तो ढेकर देईल. 3 दिवस आणि 3 रात्री समर्थ मथुरेच्या परिसरात भटकत होते. रात्री राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणातल्या एका धर्मशाळेत पडावं आणि सकाळी स्नानसंध्या जपजाप्य झाल्यावर भिक्षेच्या मिशानं कुणी समविचारांचा भेटतोय का याचा अंदाज घेत 4 घरं मधुकरीसाठी हिंडावं. एक जण सापडला, हरिकृष्ण. यावनी अत्याचाराच्या असह्य वेदनेनं तोही अंतर्बाह्य व्यथित झाला होता. एखादी तरुणांची संघटना उभारून निदान आपल्या विभागाची तरी बळकट संरक्षण फळी उभी करावी यासाठी त्याची धडपड चालली होती. हरिकृष्ण मूळ महाराष्ट्रातीलच असल्यामुळे समर्थांची सारी तळमळ त्याला उत्तम रीतीने जाणता आली. तो समर्थ शिष्य झाला. मनातल्या दिशाहीन विचारांना समर्थांची बैठक लाभली. मथुरेला संप्रदायाच्या मठाची स्थापना झाली. राधाकृष्ण मंदिराच्या खाली यमुनेच्या घाटावर बसून हरिकृष्णाने समर्थांना मथुरेचा फौजदार खुर्शीद कुली याच्या स्त्रीहरणाच्या चीड आणणाऱ्या लीला सांगितल्या. कृष्णाष्टमीला गोवर्धन पर्वताशी इकडच्या लोकांचा एक मोठा मेळा जमतो. हा मुर्शिद कुली धोतर नेसून टिळ्या लावून या मेळ्याला जातो. जणू वाटावं कुणी आपल्यातलाच भाविक आहे. लांडग्याप्रमाणे त्याची टेहळणी चालू असते. कुणी सुंदर स्त्री दिसली की तिच्यावर झडप घालायची, नदीवर तयार ठेवलेल्या होडीत तिला टाकायची आणि आग्र्याला पळवून न्यायची. जनानखान्याची भर झाली की याला पखालभर दिनार मिळायचे. समर्थांना वाटलं, धर्मसंस्थापनेसाठी अखंड कर्मयोगाचं आचरण करणाऱ्या श्रीकृष्णाच्या भूमीला हा शापच आहे का? द्वापारयुगात जो प्रत्यक्ष असताना द्वारकेच्या परिसरात यादवी माजली, आज कलियुगात त्याच्या जन्मभूमीतच यादवी माजली आहे. म्हणून अंती माणूसच राहतो हे खरं. मनुष्यत्वापेक्षा त्याच्यातलं पशुत्व अधिक प्रभावी, ते देवत्वाचाही अधिक्षेप करतं. त्याच्यातला माणूस प्रथम जागा व्हायला हवा, तरच भविष्यकाळात सारा मानवसमूह विकासाची वाटचाल करेल. नाहीतर विनाशाच्या पाऊलखुणा आता उमटायला लागल्याच आहेत. भविष्यकाळात माणसाच्या वाटचालीचा तोच राजमार्ग होईल
आणि या राजमार्गावरून वाटचाल करणारा प्रत्येक जण अंती पशूंच्या कळपाला जाऊन मिळेल. सारी श्वापदच या पृथ्वीवर आपली सत्ता प्रस्थापित करतील. हे थोपवायचं असेल तर आता कुणीतरी आपल्या रुधिराचा अभिषेक करून साऱ्या सृष्टीचाच विनाश करू शकणाऱ्या शिवशंकरापुढे स्वधर्म रक्षणाची शपथ घ्यायला हवी. ज्या भूमीत गाढवांचे नांगर फिरले तिथं सोन्याचा फाळ फिरायला हवा. मथुरेच्या वास्तवात अशा तऱ्हेचे आपले विचार समर्थ हरिकृष्णाजवळ बोलून दाखवीत. मथुरेप्रमाणे अयोध्येमध्येही आपल्या संप्रदायाचा मठ स्थापन झाला तर राम जन्मभूमीच्या संरक्षणाची तरुणांची एक संघटना उभी करता येईल, असं त्यांनी हरिकृष्णाला सांगितलं. रामकृष्ण नावाचा आपल्या अयोध्येचा एक स्नेही यासाठी उपयोगी पडेल. त्याच्याशी संपर्क साधून हे काम करण्याचं हरिकृष्णानं समर्थांना आश्वासन दिलं. समर्थ म्हणाले, आताच गेलो तर अनुभवलेल्या कटू आठवणींनी आणखी मनस्ताप होईल. बद्रीनारायणाची यात्रा करून परत येताना आपण अयोध्येला जाऊ. तिथून प्रयाग काशीही मला करता येईल. तोपर्यंत या रामकृष्णाची मनोभूमिका तुम्ही तयार करून ठेवा. मठपतीची सारी कर्तव्य आणि महंताच्या साऱ्या खुणा हरिकृष्णाला सांगून मठाची जबाबदारी त्याच्यावर सोपवून समर्थ हिमालयाकडे निघाले. वारंवार अनुभवलेल्या भीषण घटनांनी तप्त झालेलं मन शांत व्हायला हिमालयातील भ्रमण आता त्यांच्या दृष्टीने आवश्यक होतं. अयोध्या आणि मथुरा येथील कटू अनुभव मनात दडपून समर्थांची पावलं आता नवे नवे अनुभव घेण्यासाठी उत्तराखंडाची वाटचाल करीत होती. गंगा यमुनेच्या अंतर्वेदीमधून ते कोसच्या कोस पठारी प्रदेश पायी तुडवत होते. मातीचा रंग काहीसा पांढुरका दिसू लागला. वृक्षांच्या तरा बदलल्या, जाती वेगळ्या दिसू लागल्या. लोकभाषा, लोकरीतीत फरक पडू लागला. काहीसं आग्नेय दिशेकडे गेल्यावर यमुना नदी दूर गेली. गंगेचं खोरं अधिक जवळ आलं. गंगामाई सागराकडे जात होती. तिच्या काठाकाठाने समर्थ हिमालयाकडे जात होते. किनाऱ्यावरची गहू, सातू, तूर यांची शेती हळूहळू कमी होऊ लागली. तुरळक जंगलं घनदाट होऊ लागली. डेरेदार वृक्षांची उपवनं कमी झाली. सागाची सरळ उंच गेलेली अरण्य वाटेत दिसायला लागली. देवदाराचे तरंगत खाली येणारे लांबलचक सोट गंगेच्या पात्रांमध्ये ठिकठिकाणी आढळू लागले. दूर आग्नेय क्षितिजावरची डोंगराळ ओळ हळूहळू सुस्पष्ट होऊ लागली. आजवरच्या मैदानी प्रदेशात आढळणारी नदीकाठची उंच उंच गवताची कुरणं कमी होऊ लागली. डोंगर ओळ अधिक जवळ आली. गंगेचं संथ पाणी आता खळाळून वाहत होतं. अफाट उंचीवरून खालच्या सपाट भूमीवर ती नुकतीच उतरली होती. शिव आणि विष्णू दोघांचंही हे निवासस्थान. बद्रीनाथला विष्णू, केदारला शिव. भगीरथाची तपस्याभूमी इथंच गंगोत्रीला. जमुनोत्रीला जिवंत ज्वालामुखीचं एक विवर. तिथं अजूनही लाव्हारस खदखदतो आहे. मागं यमुनेचं उगमस्थान. उत्तराखंडाच्या या 4 महत्त्वाच्या गिरीशिखराचं दर्शन इथं पायथ्याला उभं राहून थोडंच होणार आहे. कितीतरी पर्वतरांगा चढाव्या लागतील, दऱ्या ओलांडाव्या लागतील, जंगलं पार करावी लागतील, तेव्हा कुठं देवांचं वसतिस्थान बघायला मिळणार. तवर आरंभ करताना पायावर डोकं ठेवायला हवं.
आपले पाय या देवभूमीवर पडणार. आरंभालाच विनीत भावानं क्षमा मागायला हवी. पादस्पर्श क्षमस्व मी. हिमालयाच्या पायथ्याला हरिद्वारला आल्यावर समर्थ हळूहळू शांत झाले. अनुभवलेल्या आतंकाचं विस्मरण व्हायला लागलं. पाय ऋषिकेशाकडे वळले. गंगेचं पात्र अधिक अरुंद झालं. देवदार आणि चीड वृक्षांनी वेढलेल्या पर्वत ओळीमधून वाहू लागलं. ऋषिकेशला आद्य शंकराचार्यांनी गंगेच्या किनारी बांधलेल्या चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरात समर्थांनी 3 रात्री मुक्काम केला. समर्थ पर्वताच्या कडेकडेने जाणाऱ्या पायवाटेने निघाले. हवेतला बदल जाणवू लागला. क्षणात ऊन, क्षणात पाऊस, मध्येच सोसाट्याचं वादळ सुटे. सूर्य लवकर उगवायचा. सारी वनसृष्टी उजळून निघायची. वाटेत हरणं, सांबरं मुक्तपणे चरत असलेली दिसायची. एखादा मेंढपाळ आपल्या कळपच्या कळप घेऊन डोंगर चढत किंवा उतरत असायचा. उजवीकडच्या दरीत गंगा खळाळून वाहत असायची. डावीकडची वाट देवाघरचा मार्ग सांगत सांगत उंच उंच जायची. सारं सृष्टी सौंदर्य न्याहाळता न्याहाळता हळूहळू काळोख दाटायचा. सूर्यास्त केव्हा झाला ते कळायचंच नाही. 3 दिवस समर्थ दिवसभर चढावरून चालले होते. वाटेत लागणाऱ्या चट्टीत मुक्काम करायचा. फटफटलं की चढाई पुन्हा सुरू. 3ऱ्या दिवशी संध्याकाळचा मुक्काम देवप्रयागच्या रघुनाथ मंदिरात पडला. गंगा आणि अलकनंदा या हिमकन्यांचं हे संगमस्थान. पर्वतश्रेणी अधिकाधिक उंच होऊ लागली. एक दिवस विश्रांती घेऊन समर्थ रुद्रप्रयागकडे निघाले. रात्रीचा मुक्काम श्रीनगरला. कण्व ऋषींच्या आश्रमाच्या परिसरात. जवळच कोटद्वारला सम्राट भरताचं जन्मस्थान. त्याच्या अलौकिक कर्तृत्वाचा ठसा अजूनही आपण मिरवतो आहे. अवघ्या देशालाच भरतखंड नाव देऊन मालिनी नदीच्या काठाने काहीशा सपाटीवरून समर्थ आणखी एका पर्वतश्रेणीशी आले. सारा चढ चढून पुढच्या दिशेला उतरले. रुद्रप्रयाग आलं. अलकनंदा आणि मंदाकिनी या 2 विरुद्ध दिशांनी येणाऱ्या नद्या इतक्या वेगात एकमेकींवर आदळत होत्या की त्यांच्या तुषारांवर सूर्यकिरणं पडून इंद्रधनुष्य तयार झालं होतं. इथल्या रुद्रेश्वराच्या मंदिरात समर्थांनी मुक्काम केला. हिमालय आता आपली चुणूक दाखवू लागला. रात्री कडाक्याची थंडी, पाऊस आणि वारा यांचं थैमान सुरू झालं. अंगावरची वस्त्र अगदीच अपुरी. पुन्हा बैराग्यानं चेतविलेली धुनी ऊब द्यायला कमी पडत होती. रात्रभर समर्थांना धड झोप आली नाही. सारं अंग काकडलं. दात वाजू लागले. स्नायूंना रग लागली. ते मनाशी म्हणाले, देवदर्शन इतकं सुलभ असणार थोडंच. त्याच्यापर्यंत जायचं म्हणजे अशी कठोर साधना करावीच लागणार. दुसरा संपूर्ण दिवस समर्थांनी रुद्रप्रयागच्या जंगलामधील एका देवदार वृक्षाखाली ध्यानस्थ अवस्थेत घालवला. संध्याकाळ झाली. ते आसनस्थच होते. अचानक पाठीमागच्या मेरुदंडात विजेचा संचार झाला. मेरुदंडाची चेतना साऱ्या शरीरानं झेलली. वातावरणात केशर कस्तुरीचा परिमळ दरवळला. ध्यानस्थ समर्थांच्या समोर प्रत्यक्ष महारुद्रानं हुरमुजी रंगाची जाड लोकरीची अंगभर घालता येईल अशी पायगोळ मेखला ठेवली. ध्यान उतरलं. समोर उबदार कफनी. अंतरी आपोआप ज्ञानप्रकाश पडला. महारुद्र हनुमान आपला सदैव सहाय्यकर्ता आहे. आता कितीही कडाक्याची अंग गोठवून टाकणारी थंडी पडो, देवस्पर्श झालेली ही पाखर असल्यावर तमा कशाची बाळगायची. 2ऱ्या दिवशी पहाटेच समर्थ ती कफनी पांघरून निघाले. मजल करीत गुप्त काशीला आले. मनकर्णिका कुंडात स्नान करून शुचिर्भूत झाले.
उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना त्यांनी समोर पाहिलं. क्षितिजावर देवतात्मा नगराधिराजाची हिमशिखरं सूर्यकिरणात चमकत होती. आंतरिक ओढीने समर्थ त्या दिशेने झपाट्यानं निघाले. त्रिजुगी नारायण सोमप्रयागवरून गौरीकुंडला आले. बाहेर सारखा पाऊस, बर्फाचं थंडगार पाणी 10 दिशांनी पर्वतावरून कोसळत आहे आणि गौरीकुंडात मात्र अंग भाजून काढणाऱ्या गरम पाण्याचे झरे. एक बुचकळी मारली की प्रथम चटका बसेल, पण नंतर मात्र गारठलेली आणि श्रमलेली सारी गात्र मोकळी. गौरीकुंडाचं स्नान करून 14 कोसांचा सरळ चढून समर्थ केदारनाथाला आले. पांडवांनी स्थापिलेल्या या ज्योतिर्लिंगाचं त्यांनी दर्शन घेतलं. शंकराचार्यांच्या समाधीपुढे ते नतमस्तक झाले. पबाली, रुद्र, वासुकी, गौरी, महापद, स्वर्गारोहण या सभोवतालच्या साऱ्या तीर्थस्थानांची दर्शनं घेऊन समर्थांची केदारयात्रा सुफल संपूर्ण झाली. आता वाट बद्रीनारायणाची. उखीमठावरून समर्थ तुंगनाथला आले. एका बाजूला खोल दरीत गंगा अखंडपणे कोसळत होती. उंचावरून येताना ती आकाशगंगा होती. खाली कोसळली की ती पाताळगंगा. हे गोपेश्वर महादेवाचं स्थान. इथंच शिवशंकरांनी कामदेवाचं भस्म केलं. समर्थांच्या मनात आलं, मथुरेच्या त्या कामी मुर्शिदकुलीला इथं आणलं तर हा शंभूराणा त्यालाही क्षणात जाळून टाकेल. समोरचा हिमशुभ्र निसर्ग न्याहाळू लागले. कितीतरी शिखरं, काही नावं असलेली, काही अनामिक, नंदादेवी, पंचकुली, द्रोणाचल, गंगोत्री, जमुनोत्री, हे जवळचं केदार आणि उजव्या हाताला दूर क्षितिजावर बद्रीनाथ. निघाला पथिक हिमालय उल्लंघित, विष्णुस्थानाकडे आता परत एवढा वळसा नको. इथूनच निघायचं. त्या शिखराचं लक्ष डोळ्यांसमोर ठेवून एक शिखर संपलं. छोटंसं पठार, पुढे दुसरी चढाई, अखंड हिमपात, श्वास गुदमरून टाकणारी हवा, सोसाट्याची वादळं, बर्फाच्या राशीत फसणारी पावलं. या कशालाच समर्थ जुमानीत नव्हते. अंगभर मेखला होती. मारुतीरायाच्या उभेची, मुखी रामनाम होतं. विकासाकडे जाण्याची स्फूर्ती देणारं. आणि या सर्वांबरोबर सतत 12 वर्ष कठोरपणे केलेली तपश्चर्या होती. कुठल्याही अंतर्बाह्य संकटाला धैर्यानं तोंड देणारी. 1.5 मासाच्या अखंड वाटचालीनंतर समर्थ बद्रीनाथला पोहोचले. त्या पवित्र स्थानी आल्यावर त्यांना पुरश्चरण काळात वाचलेलं स्कंद पुराणातलं वर्णन आठवलं. पंचशिला, ब्रह्मकपाल, वसुधारा, व्यासगुंफा या साऱ्या तीर्थांची दर्शनं घेऊन समर्थ कृतार्थ झाले. व्यासगुंफेशी त्यांनी एक रात्र ध्यान लावलं. व्यासांचे आशीर्वाद त्यांना आपोआपच लाभले. उत्तराखंडाची यात्रा संपली. हिमालयाची भव्यता आणि पावित्र्य मनी साठवून समर्थ अंतर्वेदीत परत आले. हरिश्चंद्र नावाचा एक कर्तृत्ववान शिष्य मिळाला. आणखी एका मठाची स्थापना झाली. मथुरेला आल्यावर समर्थ प्रसन्न झाले. मथुरेच्या हरिकृष्णाने तरुणांची एक संघटना तयार केलीच होती आणि अयोध्येच्या कृष्णाशी संपर्क साधून तिथेही मठस्थापना करायची सारी पूर्वतयारी करून ठेवली होती. हरिकृष्णासहित समर्थ अयोध्येला आले. लोकजीवन नेहमीप्रमाणे सुरू झालं होतं. पुजारी त्यांना फसवत होते. आपलंच मंदिर ही खरी रामजन्मभूमी आहे म्हणून अडाणी गोरगरिबांकडून दक्षिणा उकळत होते. एकाचा यात्रेकरू
दुसरा पळवीत होता. तिसरा चौथ्याला कसं गोत्यात आणावं याचा विचार करीत होता. सर्वत्र मुक्त फिरणारी माकडं यात्रेकरूंच्या फडशा पळवीत होती आणि या घरावरून त्या घरावर उड्या मारीत हैदोस घालीत होती. समर्थांच्या मनात आलं, आपण एका श्रद्धेनं अयोध्येला आलो. आपला राम इथं आहे कुठे? फक्त स्थान महात्म्य, प्रेरणा हरवली. बालपणी पंचवटीला जे अनुभवलं त्यापेक्षाही इथं जास्त भयानक जाणवत आहे. देवदर्शनाचा बाजार आणि दर्शनार्थींची लूट आणि आणखी वरची कडी म्हणजे देव आणि दर्शनार्थी यांची अमानुष कत्तल. या अयोध्या नगरीला मठ स्थापन व्हायलाच हवा. इथल्या साऱ्याच सावळ्या गोंधळापुढे ठामपणे उभं राहून रामनामाची ध्वजा पुन्हा एकदा इथल्या मठावर अभिमानाने फडकायला हवी. इकडच्या साऱ्या मठांत अयोध्या मठाची जबाबदारी सर्वात जास्त आहे. आपल्या संप्रदायाची सारी वैशिष्ट्ये समर्थांनी रामकृष्णाला समजावून सांगितली. संप्रदाय प्रचार करून 3-4 वर्षात एकदा तरी मराठ देशी येऊन सविस्तर माहिती देण्याची रामकृष्णाला विनंती केली. म्हणाले, रामकृष्णा, इथली माणसंही माकडं झाली आहेत. त्यांना माणूस बनवून रामभक्तीला लावा. त्याला मिळालं, मला का नाही? हा प्रश्न प्रत्यक्ष रामचंद्राला विचारायला कमी करणार नाहीत का ही माकडं? स्वतःच्या कर्तबगारीवर काही मिळवाल ते सन्मानानं मिळवा. हा विचार आता इथल्या मठाचा मुख्य विचार हवा. राम मंदिराच्या परिसरात चाललेल्या माकडांच्या नाना तऱ्हेच्या लीला पाहून तिथल्या अवधी भाषेतच त्यांना एक सवयी स्फुरली. हरिकृष्ण आणि रामकृष्ण यांच्याबरोबर आणखीही 5-25 लोक समर्थांच्या भेटीला येऊन त्यांच्याबरोबर मंदिराकडे आले होते. त्यांतील एक जण सहजच म्हणाला, इन बंदरों से तंग आए हैं हम लोग. जंगल में रहने के लिए क्या इन्हें कोई स्थान नहीं या खाने को कुछ फल नहीं? भाईजी, मुझे मालूम है इसका कारण. कपिकुलों के कुछ श्रीमानों को रामजी के दरबार में काम मिला तो फिर हमने क्या किया है ये पूछने के लिए ये सब मरकट इधर आते हैं. आपल्या मनात स्फुरलेली सवाई समर्थांनी मोठ्या जोशात गाऊन दाखवली. सिंहासन पर बैठे राम, कपी आए जो तमाम, पीछे ठाड़े हनुमान, करे या नौकरी. कपी कहत रघुराज, बड़ा हुआ अपना काज, निहाल करो जी महाराज, फुकट क्या नौकरी. सुग्रीव को दिया गाँव, भरत को दिया भाव, हनुमान को दिया नाव, कुछ मतलब से देने वाला रघुवीर, क्यों वे होंगे दिलगीर. व्यास भये फकीर, अजगर का दाता राम. सारे जण पोट धरधरून हसले. समर्थ म्हणाले, ही सारी अजागळ आणि आळसी मंडळी नुसतं रामनाम घेऊन पोटभर खायला मिळतंय का पाहत आहेत. यांना प्रथम कार्यरत करा. स्वकष्टाची महती सांगा. कर्तृत्वानं स्वतःचं अन्न स्वतः मिळवून त्याचा उपभोग घेताना मात्र प्रभू रामानं आम्हाला हे दिलं आहे, आम्ही त्याचा प्रसाद घेतो आहोत अशी भावना मनी ठेवायला सांगा. ही खूण एकदा अंतरी जाणवली की मग खुशाल आनंदाने तृप्तीने म्हणू दे या लोकांना, आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. अयोध्येच्या मठाची जबाबदारी रामकृष्णावर सोपवून समर्थ जवळच असलेल्या प्रयाग क्षेत्री आले. गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या संगमात स्नान करून सारी पापं नाहीशी होतात अशी इथं येणाऱ्या भाविकांची श्रद्धा. समर्थ यमुनेच्या काठावर उभा असलेल्या एका नावेतून संगमावर आले. ते संन्याशाप्रमाणे दिसत असले तरी संन्यासी नव्हते. त्यांच्या अंगी यज्ञोपवीत होतं. एका छोट्याशा नावेतून एका पंड्या
समर्थाच्या नावेत चढला. एका छोट्याशा नावेतून एक पंड्या समर्थांच्या नावेत चढला. घाईघाईनं विचारू लागला, ब्रह्मन, हं क्यों? नाम रामदास. अरे भाई क्यों? उपनाम सूर्यवंशी, गोत्र रामगोत्र और कुल इक्ष्वाकु, काम राम नाम लेना और धाम अवध. और क्या चाहिए पंडित? दक्षिणा. क्या दूँ? जो जी में आए सो दो. तो बोलिए राम राम. दक्षिणा मिलेगी? अरे पंडित, राम नाम की ही दक्षिणा दे रहा हूँ, और चाहिए तो और लो, जितनी चाहे सो लो. मैं तो अमीर हूँ, अमीर. हाय रे मेरे भाग, क्या जजमान मिला सुबह सुबह. दक्षिणेच्या आशेने आलेला तो पोटार्थी पंड्या शिव्या शाप देत निघून गेला. समर्थांच्या मनात आलं, धर्माच्या नावाखाली लुबाडणाऱ्या या पंड्यांना वठणीवर आणल्याशिवाय धर्मध्वजेची महती कशी कळणार इथल्या लोकांना. अयोध्येची माकडं आणि प्रयागचे हे पंडे यांच्यामध्ये काहीही फरक नाही. त्रिवेणी संगमावर समर्थांनी स्नान केलं. ते प्राचीन ऋषीमुनींच्या वास्तव्यानं आणि तपाचरणानं या संगमाला जे पावित्र्य प्राप्त झालं, त्या पवित्र भावनेने शिवस्पर्शानं पुनीत झालेली गंगा आणि कृष्ण सान्निध्यानं कृतार्थ झालेली यमुना या दोन पवित्र नद्यांना मिळाली. प्राचीन दृष्ट्या ऋषीमुनींनी तपश्चर्येने प्राप्त केलेली ज्ञानरूप सरस्वती इथल्या स्नानानं अनंत जन्मीची पापे जळतात ही भाविकांची श्रद्धा. वास्तविक या स्नानानं स्पर्श होतो शिवशक्तीचा, सत्कर्मशक्तीचा आणि पूर्ण ज्ञानशक्तीचा. या तिन्ही शक्तींचा चेतनारूप स्पर्श अनुभविण्यासाठी हे त्रिवेणी स्नान करायचं. त्रिवेणी स्नानाचा हा अभिनव अनुभव घेऊन समर्थांचं विचारविश्व अधिकच व्यापक झालं. दैत्याला जाळून टाकणारं शिवाचं तेज, धर्मस्थापना करणारं श्रीकृष्णाचा आदर्श, गीता तत्त्वज्ञान आणि तपसाधनेचं ज्ञानवैभव या त्रिवेणीचा स्पर्श झाला. समर्थ सर्वांगीण झाले. तरी नावेतून परत येताना मनी एक सल राहिलाच. अकबराच्या किल्ल्यात बंदिस्त असलेल्या अक्षयवटाचं दर्शन. पण ते घडणार नव्हतं. कुणाही काफरासाठी त्या यावनी तटाचा दरवाजा उघडणार नव्हता. अकबराच्या वेळी सर्वांना मुक्तद्वार, पण शहाजहानचा मुलगा औरंगजेब आता इथला सुभेदार असताना हे कालत्रयीही शक्य नव्हते. उरातला हा सल काशीला गेल्यावर अधिकच खुपू लागला. प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराचं मंदिरच उद्ध्वस्त झालेलं. तिथे उभी एक चिरेबंदी मशीद. काशी हे अवघ्या भारतातलं ज्ञानपीठ, वैदिक संस्कृतीचे माहेरघर, आणि इथल्या महादेवाची ही अवस्था. कोण देणार या प्रश्नाचं उत्तर? इथे आजवर अनेक पूर्वपक्ष उत्तरपक्ष झाले, पण या अनुत्तरित प्रश्नाचं काय? तीर्थस्नानं नष्ट झाली की धर्माचंही उन्मूलन होतं. हे ज्ञान आपल्याकडच्या ज्ञानपंडितांपेक्षा कडव्या औरंगजेबानं जाणलं होतं. तो धुमाकूळ घालीत होता तीर्थक्षेत्री, आणि आमचे पंडित कालबाह्य कर्मकांडांची मीमांसा करीत बसले होते. काशीची दयनीय अवस्था ही समर्थांच्या जिव्हारी लागलेली. फार मोठी जखम. हे केव्हा दूर होणार? कोण करणार? या लाटा आता आपल्या प्रांती येऊनही आदळू लागल्या. कुणी थपवायचा हे झंझावात? माझा देश, माझी माती, माझी माणसं, माझा धर्म, माझं म्हणण्यासारखं काही उरणारच नाही का? एक साधं शांत स्थिर जीवन, एक आदर्श स्वकीय राजा, एक जागृत राजनिष्ठ सैन्य, प्रजेच्या संरक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेलं सिंहासन, चारी वर्णांना आपल्या नित्यकर्माच्या आचरणानं
अभय देणारा राजदंड आणि त्याची प्रतिष्ठा सांभाळणारी बलदंड नीतिमान माणसं, हे सारं या क्षणी खरोखरच स्वप्नवत वाटत आहे. या स्वप्नाची पूर्ती हेच आता आपल्या संप्रदायाचं प्रथम लक्ष ठेवायला हवं. काशी घडली, आता मायदेशी जावं. स्वप्न साकार करण्याची फुंकर आपल्या मातीवर घालावी. कदाचित त्याच मातीच्या उदरामधून प्रभू रामचंद्र अवतार घेतील. आपल्या कर्तृत्वानं सारी भूमी सोन्याच्या नांगरानं नांगरून काढतील. त्या मशागतीतून उगवेल माझ्या स्वप्नपूर्तीचं पवित्र पीक. साऱ्या त्रिभुवनात स्वतःचं आनंदस्वरूप मिरवणारं माझी भूमी आनंदवन भुवन होईल. दशाश्वमेध घाटावर बसून घटिका घटिका केलेलं हे चिंतन समर्थांना आदर्श राज्याचं एक अतिसुंदर चित्र भासलं. ते चित्र सजीव करण्याचा ध्यास त्यांचं मन अहोरात्र घेऊ लागलं. ध्यानी मनी स्वप्नी एकच आकांक्षा, एकच अभिलाषा, ही स्वप्नभूमी, हे आदर्श राज्य, हा आदर्श राजा सत्य रूपात आलेला, याची देही याची डोळा पहाल. रात्र हळूहळू वर चढू लागली. प्रल्हाद घाटावरच्या कबीराश्रमामधील एका कुटीत समर्थ शांतपणे निजले होते. अंतर्मन मात्र जागं होतं. ते केव्हाच काशीतून बाहेर पडले. प्रकाशाच्या वेगानं सूर्यकिरणांनी स्पर्धा करीत सह्याद्रीच्या एका उंच शिखरावर अवतरलं. सारी दिशा आतुरतेने न्याहाळू लागलं. सर्वत्र धामधूम चालली होती. दैत्यांच्या सैन्यदलावर प्रत्यक्ष मारुतीराय झेपावले. सारे दैत्य चिरडले गेले, पायी रगडले गेले. आणखी एक नृशंस लाट आली. अवघा हलकल्लोळ झाला. अपार कत्तली झाल्या. देवलोक जागा झाला. शिवाची समाधी उतरली. त्याच्या जटेमधून महागंगा शतधारांनी वाहू लागल्या. त्यांच्या काठावर अतुलनीय अशी तीर्थस्थानं उभी राहिली. देव, गंधर्व, ऋषीमुनी तिथे जमा झाले. जणू तिथं त्रैलोक्यच अवतरलं. 10 दिशा आणि 11 अवकाश यांना भेदून देवराज्याच्या सीमा वाढविण्याच्या गुप्त मसनदी घडल्या. दैत्यांनी बंदीत टाकलेली अवघी सौख्य कल्पनाच सोडवून आणण्याची मोहीम आखली गेली. प्रत्यक्ष इंद्रानं मोहिमेचं नेतृत्व स्वीकारलं. तऱ्हेतऱ्हेच्या वाहनांच्या कर्णकटू आवाजात शूरवीर महाबळी सत्य संरक्षणासाठी निघाले. चोहीकडे देवांचं सैन्य पसरलं. पुढे मंगलवाद्ये वाजत होती. देवगण देवांची द्वाही फिरवीत होते. भयानक युद्ध झालं. जणू कल्पनांतच म्लेच्छ दैत्य बुडवायला भक्तांच्या आर्तसादेला प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष विष्णूने अवतार घेतला. सत्याचा पक्ष घेऊन असत्याला बुडवलं. अभक्तांचा नाश झाला. सद्धर्माची प्रतिष्ठापना झाली. लक्ष्मीचं ऐश्वर्य सर्वत्र पसरलं. पापी औरंगजेब बुडाला, नष्ट झाला. त्यांनी तोडलेली मंदिरं पुन्हा उभारली गेली. नष्ट चांडाळ आणि पातकी फितवेखोर रसातळाला गेले. देशोधडी झाले. 10 दिशांना पळाले. सारी अवनी मंगलमय झाली. निर्मल सलिलांच्या तीरावर जप, तप, अनुष्ठान यांत ब्रह्मवृंद पुन्हा तल्लीन झाला. देवभक्त एक झाले. कृती करणाराही राम आणि त्याचं सुफल चाखणाराही राम. वेदशास्त्र, धर्मचर्चा, पुराणं, कीर्तनं, नव्या जुन्या काव्यरचना, गीत, संगीत, वादन सर्वत्र ऐकू येऊ लागलं. जे हवं होतं ते मिळालं. वेदांतील सार्वत्रिक सौख्याच्या साऱ्या सौख्य संकल्पना साकार झाल्या. अवघ्या इच्छांची पूर्ती झाली. माझी मायभूमी साक्षात आनंदवनभूमी झाली. समर्थ जागे झाले.
सूक्ष्म देह स्थूलात मिसळला. त्यांच्या कानावर मशिदीमधला फकीर देत असलेली पहाटेची बांग पडली. ला इलाही इल्लल्ला. रात्रीच्या सुंदर स्वप्नांमुळे सत्याची तीव्रता अधिकच वाढली. ओढ लागली मनाला यात्रा संपवून मायभूमीकडे जाण्याची. वाटलं या क्षणी निघावं, रात्रीचं स्वप्न साकार करण्यासाठी. जगन्नाथाला साद घालावी. कुणाच्या तरी रूपानं तो उतरेल. आनंदवन भुवन प्रत्यक्ष कृतीत आणेल. आपण आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी त्या सत्कृत्याच्या मागे सुविचार रूपानं उभे राहू. जगन्नाथाचा रथ ओढणाऱ्या प्रत्येकाशी संपर्क साधू. त्याला समूहशक्तीचं गुज सांगू. त्याच्यामधील त्रुटी दाखवून देऊ. त्याच्या आत्मारामाची त्याला जाणीव करून देऊ. त्याला परसत्ता आणि स्वराज्य यांमधील फरक दाखवून देऊ आणि त्या स्वराज्याचं सुराज्य बनविण्यासाठी मनाच्या मातीची मशागत कशी करायची याचा यात्रेतल्या चिंतनात प्रकट झालेला विचार बीजमंत्र म्हणून त्याच्या मनावर सर्व सामर्थ्यानिशी बिंबवू. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. शके 1564 मधली ती रात्र कालपुरुषाने सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवली असावी. कारण इकडे त्याच रात्री जिवलग मावळे जमा करून शुभानं दादोजी कोंडदेवांच्या साक्षीनं रोहिडेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली. समोरच्या रायरेश्वराच्या पिंडीवर तलवारीनं उजव्या हाताच्या अंगठ्यावर कापून घेऊन आपल्या तेजस्वी रक्ताचा अभिषेक केला. रोहिड खोऱ्यातून त्यांची भीमथडी तट्ट कानतखोऱ्याकडे वळली. समोरचा एकाकी तोरणा शिवाचं लक्ष वेधून घेत होता. समर्थांनी काशीला मठस्थापना केली. रामचंद्र नावाचा एक सतशिष्य लाभला. त्याला मठव्यवस्था सांगून समर्थांनी काशी क्षेत्र सोडलं. पुन्हा अखंड वाटचाल सुरू झाली. बुद्धगयेच्या बोधिवृक्षाखाली आसन मांडी घालून त्यांनी काही काळ ध्यानस्थ बसून त्या बौद्धावताराचं स्मरण केलं. गंगासागरी पूर्वसमुद्राचं दर्शन घडलं. भुवनेश्वराची शेकडो मंदिरे पाहिली. पुरीला जगन्नाथाची अनन्यभावे प्रार्थना केली. विजयानगरचे भग्नावशेष पाहून मन विषण्ण झालं. मच्छलीपट्टणला कृष्णेचं सागर मिलन निरखलं. तिरुपतीचा बालाजी लग्नासाठी कुबेराचं कर्ज घेऊन बसला होता. एवढं मोठं कर्ज फेडणार कोण? चला मदुरेच्या मीनाक्षीला विचारूया. का रामेश्वर देईल सेतूवर उभं राहून सागरातली रत्न? रामेश्वर कशाला देईल हो? तो म्हणाला राहू दे त्याला तसाच उभा. त्याचा कशाला विचार करतोस? त्यापेक्षा पतीची वाट पाहत युगानुयुगे उभ्या असलेल्या कन्याकुमारीच्या मनीची व्यथा तरी ऐकून घे. चला इथनं. श्रीरंगपट्टण काही फारसं लांब नाही. आणखी थोडं जा वर. शृंगेरीचा मठ तरी पाहून घे. तिथनं उडुपीचा चंद्रमौलेश्वर तर अगदी जवळ. ही तर परशुराम भूमी. या सागर किनाऱ्यानं जावं असंच पुढे. गोकर्णाला रावणानं गणपतीच्या हाती दिलेलं आणि गुराखी वेशातल्या गजाननानं भूमीवर ठेवलेलं कैलासनाथाचं आत्मलिंग रुतून बसलं आहे भूमीत. तिथं तर जायलाच हवं. कोल्हापूरची अंबाबाई केव्हाही बोलवते आहे. तिच्या पुढचा गोंधळ ऐकायला हवा. मूळ प्रकृती अंबे, गोंधळा येई वो जगदंबे. सभोवती दैत्य माजले आहेत. त्यांना तुझं रौद्ररूप दाखव. आई तिच्या कंठातल्या
10 कवड्यांची माळ आठवत जाऊया 32 शिराळ्याला. तिथं कवड्यांचे खवले असलेल्या नागराजांना मिरवीत असतील पोरं बाळं आपल्या गळ्यांत. आधी लक्ष्मीच्या अनादी मूर्तीसमोर. अरे ही तर आली कृष्णामाई, आता गोदामाई अशी किती दूर आहे. गजाननापुढे अथर्व शीर्ष म्हणायचं आणि सरळ निघायचं पंचवटीकडे. पण थांब रे महाराजा, टाकळीला गेल्याशिवाय पंचवटी नको. टाकळीला बजाबा पाटील असतील नसतील, राणू तर असेल, आणि माझा उद्धव तो तर वाटेकडे डोळे लावून बसला असेल माझ्या. टाकळीहून सुरू झालेलं तीर्थाटन टाकळीला संपवायचं आणि झोळीतलं पुण्य पंचवटीला प्रभू रामचंद्राला अर्पण करायचं. चला बुवा, पाय उचला. 2 कोसांवर उजवीकडे टाकळीची पांद लागेल. सूर्यास्ताच्या आत पोचायला हवं तिथं. समर्थांची पावलं खडावांच्या तालात अखंड रामनाम घेत टाकळीच्या दिशेनं पडत होती. सूर्य मावळला, अंधार पडला. समर्थ टाकळीच्या पांदीकडे वळले. वळणावरच्या एका वटवृक्षाखाली कुणीतरी आसन मांडी घालून ध्यानस्थ बसलं होतं. अंगावर भगवी कपनी, केस वर वळवून मस्तकावर गाठ मारून घट्ट बसविलेले, कपाळावर दुबोटी गंध, गालावर कोवळी दाढी, ओठावर फुललेलं मिसरूड, मिटलेल्या डोळ्यांवरच्या पापण्या लांबसडक, गळ्यात रुद्राक्षांची माळ. कोण असावा हा वैराग्यसंपन्न युवक? अंधार पडला तरी ध्यानावस्थेत आहे. कुतूहलाने समर्थ क्षणभर त्याच्या समोर उभे राहिले. दुसऱ्याच क्षणी उद्धवाची समाधी उतरली. समोर प्रत्यक्ष गुरुमाऊली उभी. उद्धवानं समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं. उद्धवा, क्षणभर मी देखील ओळखलं नाही रे तुला. असा वाटेवरच का बसला होतास ध्यान लावून? गुरुमाऊली, आज संकष्टी चतुर्थी. पुरस्चरण झाल्यावर मधुकरीला जायचं नव्हतं. बसलो अथर्व शीर्षाची पारायणं करीत. तंद्री लागली. गणेशस्तुती म्हणताना डोळ्यांसमोर श्री गजाननाची मूर्ती आली. समोर आपण बसला होता. खूण जाणली. वाट पाहत पांदिशी आलो. आपोआप ध्यान लागलं. उद्धवा, तू कसोटीला उतरलास. नुसत्या मनोबलावर तू माझ्या आगमनाची खूण जाणलीस. तू सतशिष्य आहेस. लहानपणी तुला अथर्व शीर्षाची संथा दिली. त्याच्या फलश्रुतीमध्ये सांगितलं आहे, हे अथर्व शीर्ष आशिष्याला देऊ नका. हे अथर्व शीर्ष अशिष्याला देऊ नका. जो मोहात पडून देईल तो पापी ठरेल. जो मोहात पडून देईल तो पापी ठरेल. पण मी पुण्यवंत ठरलो. तू सतशिष्य निघालास. गुरुमाऊली, आता निघायला हवं. वेशीवर सारे गावकरी आपली वाट पाहत असतील.